आत्मीय संस्कृतछात्राः संवेदमालिकायां भवतां सर्वेषां हार्दं स्वागतम्। पुस्तकं सामग्रीः इत्यादयः स्थापयन्तु समीपे। गुरुवन्दनया कक्षायाः प्रारम्भं कुर्मः। मया सह भवन्तः सर्वेपि गायन्तु। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वयम् अद्यतनपाठस्य प्रारम्भं कुर्मः। त्रयोदशः पाठः पण्डितः भास्करः। गतचक्रे एतस्य अभ्यासः कृतः अस्ति। द्वितीयं भागं वयं पश्यामः। पुनस्मारणं कुर्मः। प्रथमभागस्य पुनस्मारणं कुर्मः। कर्नाटकेषु शिवमोग्गामण्डलं मलेनाडुसीमायाः राजधानी इति प्रसिद्धं वयं सर्वे जानीमः। कर्नाटकराज्ये शिवमोग्गा इति मण्डलम् अस्ति, जिल्ला अस्ति। तत्र एतद् प्रसिद्धम् अस्ति स्वरबा नामके उपमण्डले। उपमण्डलम् अर्थः तालूकु। उपमण्डले नडहळ्ळि इति कश्चन ग्रामः प्रसिद्धः अस्ति। कः ग्रामः? नडहळ्ळि इति ग्रामः प्रसिद्धः अस्ति। तस्मिन् ग्रामे एतत् सर्वं वयं जानीमः। गतचक्रದಲ್ಲಿ ನಾವು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಭಾಗ 1। ಇವಾಗ ಎರಡನೇ ಭಾಗವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ। ಪರಂತು ಪುನಸ್ಮಾರಣಂ ಏಕವಾರಂ ಕುರ್ಮಃ। ಭಾಗ ಪ್ರಥಮस्य ಪುನಸ್ಮಾರಣಂ ಕುರ್ಮಃ। तस्मिन् ग्रामे श्रीतिम्मप्पवर्यः नाम कश्चन कृषकः आसीत्। तस्य पत्नी श्रीमती जानकम्मा। तयोः दम्पत्योः 4 पुत्राः, 3 पुत्र्यः च। तस्मिन् ग्रामे तिम्मप्पवर्यः, श्री तिम्मप्पवर्य ಎನ್ನುವಂತಹ ಕೃಷಕರಿದ್ದರು। तस्य पत्नी ಅವರ ಭಾರ್ಯ श्रीमती जानकम्मा। तयोः दम्पत्योः कति पुत्राः आसन्? ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿದ್ರು? 4 पुत्राः तथैव 3 पुत्र्यः च। अग्रे पश्यामः। तेषु 4थः पुत्रः श्रीरङ्गनाथशर्मा महाभागाः। कथमः पुत्रः श्रीरङ्गनाथशर्मा महाभागाः? 4थः पुत्रः श्रीरङ्गनाथशर्मा महाभागाः। एषः महाभागः राक्षसनामके संवत्सरे वैशाखशुक्लपञ्चम्यां पुनर्वसु नक्षत्रे अजायत। भारतीय पंचांगानुगुणं राक्षसनामके संवत्सरे। कस्मिन् संवत्सरे? राक्षसनामके संवत्सरे। कस्यां तिथौ? वैशाखशुक्लपञ्चम्यां पुनर्वसु नक्षत्रे। कस्मिन् नक्षत्रे? अजायत। अजायत अर्थः जन्म प्राप्तवान्, जनिसिदरु। सः कृषिः, वेदान्तः, योगः, आयुर्वेदः इत्यादिषु परिणतः आसीत्। श्रीवेङ्कप्पवर्यः एतस्य पितृव्यः। श्रीरङ्गनाथशर्मा महाभागस्य पितृव्यः। पितृव्यः अर्थः चिक्कप्प, सहोदरः। पितुः सहोदरः पितृव्यः। कः? पितृव्यस्य नाम किं? श्रीवेङ्कप्पवर्यमहोदयः। इವರು ಯಾವ್ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪರಿಣತः आसीत्? कृषि क्षेत्रे, वेदांत क्षेत्रे, योग क्षेत्रे, आयुर्वेद क्षेत्रे श्री वेङ्कप्पवर्य महोदयः परिणतः आसीत्। पितृव्येण प्रेरितस्य श्रीरङ्गनाथवर्यस्य प्राथमिकः अभ्यासः स्वग्रामे एव अभवत्। कुत्र अभवत्? प्राथमिक अभ्यासः। प्रारम्भिक अभ्यासवन्न एषः श्रीरङ्गनाथमहोदयः पितृव्येण प्रेरितः, इन्स्पैर्ड् बाय हिस् अंकल। पितृव्येण प्रेरितः एषः रङ्गनाथमहोदयः तस्य स्वग्रामे एव विद्याभ्यासस्य अभ्यासं कृतवान्। बाल्ये एव संस्कृताध्ययने विशेष आसक्तिः, ತುಂಬ ವಿಶೇಷ ಆಸಕ್ತಿ ಆಸೀತ್। ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ? ಸಂಸ್ಕೃತಾಧ್ಯಯನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏಷಃ ಮಹಾಭಾಗः बहु आसक्तिः आसीत्। कुत्र अभ्यासम् अकरोत्, अध्ययनम् अकरोत्? अगडी ग्रामस्थे आनन्दवने तथैव केलदी ग्रामस्थे श्रीरामेश्वरक्षेत्रे च अध्ययनम् अकरोत्। महोदयस्य गुरु कौ इति पश्यामः चेत् प्रमुखौ गुरौ कौ श्री केशव शास्त्री महोदयः, श्री नारायण शास्त्री महोदयौ द्वौ अपि
प्रमुखौ स्तः। रङ्गनाथवर्यः काव्यसाहित्याध्ययनानन्तरं बेङ्गलूरुनगरे श्रीचामराजेन्द्रसंस्कृतमहाविद्यालये उन्नताध्ययनस्य आरम्भम् अकरोत्। रङ्गनाथवर्यः काव्यसाहित्याध्ययनानन्तरं बेङ्गलूरुनगरे श्रीचामराजेन्द्रसंस्कृतमहाविद्यालये उन्नत अध्ययनस्य आरम्भम् अकरोत्। ಹೆಚ್ಚಿನ ವ್ಯಾಸಂಗಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀ ಚಾಮರಾಜೇಂದ್ರ ಸಂಸ್ಕೃತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರು। अग्रे पश्यामः महता कष्टेन पठनं तु बहु कठिनमस्ति, तदर्थं तस्मिन् काले बहु कठिनम् आसीत्। महता कष्टेन आत्मविश्वासದಿಂದ जीवन् भद्राणि पश्यति इति वचनस्य सार्थक्यम् अकरोत्। वयं सर्वे जानीमः शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् अन्न दोड्डवरु हेळ्तारे। यदि अस्माकं शरीरम् आरोग्ययुतम् अस्ति तर्हि किमपि कार्यं कर्तुं शक्नुमः, कार्याणि सर्वाणि अपि सफलानि भवति इति एतस्य वाक्यस्य भावार्थः। कस्मिन् क्षेत्रे एतस्य पाण्डित्यम् आसीत्, याव्याव शास्त्रदल्लि इವರು अध्ययनं कृतवान्? अलङ्कारशास्त्रे, व्याकरणशास्त्रे, वेदान्तशास्त्रे इत्यादिषु शास्त्रेषु विद्वत् पदवीं सम्पाद्य स्वाध्यायेन कन्नडपण्डितपरीक्षाम् अपि समुत्तीर्णः अभवत्। न केवलं संस्कृतपदवीं विद्वत् पदवीं प्राप्तवन्तः, अपि तु कन्नडपण्डितपरीक्षाम् अपि लिखित्वा कन्नडपण्डितपरीक्षೆಯನ್ನು ಕೂಡ ಬರೆದು ಆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಸಮುತ್ತೀರ್ಣರಾದರು। एषः महाभागः अध्ययनानन्तरं कानिचन वर्षाणि ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ प्रौढशालायाम् अध्यापकः भूत्वा कार्यं निर्वहत्। अध्ययनानन्तरं सर्वशास्त्राणाम् अध्ययनानन्तरं कानिचन वर्षाणि ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ प्रौढशाला इत्युक्ते हैस्कूल्, प्राथमिकशाला प्रैमरी स्कूल्, प्रौढशालायां कस्यां शालायां प्रौढशालायां याव शालेಯಲ್ಲಿ प्रौढशालेಯಲ್ಲಿ हैस्कूल् मध्ये कार्यं कृतवान्। कीदृशेन रूपेण कार्यं कृतवान्? अध्यापकरूपेण कार्यं कृतवान्। कानिचन वर्षाणि इल्लि नोडोण, कानिचन वर्षाणि विशेषपदं, कानिचन इति विशेषणपदं। गतचक्रे अहं विशेषणविशेष्यविषये अहं पाठितवती। एतद् विशेषणविशेष्यस्य एकम् उदाहरणम्। 1948 वर्षे, ಯಾವ ವರ್ಷದಲ್ಲಿ? 1948 ತಮೇ ವರ್ಷೆ, 1948 वर्षे श्रीचामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालये एव व्याकरणशास्त्रस्य प्राध्यापकत्वेन नियुक्तः अभवत्। केन रूपेण नियुक्तः अभवत्? नियुक्तः इत्युक्ते अपॉइंट आदरु। याव रूपदल्लि अवरु? प्राध्यापकरूपेण, प्राध्यापकत्वेन, प्रोफेसर् इति वदामः। कस्य शास्त्रस्य प्राध्यापकः अभवत्? सः व्याकरणशास्त्रस्य, कस्य शास्त्रस्य? व्याकरणशास्त्रस्य प्राध्यापकत्वेन नियुक्तः अभवत्। कस्मिन् महाविद्यालये? याव महाविद्यालयदल्लि? श्रीचामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालये। कस्मिन् वर्षे? 1948 वर्षे, 1948 वर्षे, 1948 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಚಾಮರಾಜೇಂದ್ರ ಸಂಸ್ಕೃತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಕರಣಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗದ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ನಿಯುಕ್ತಃ ಅಭವತ್, ಅಪಾಯಿಂಟ್ ಆದರು। ಕಹ? ಶ್ರೀ ರಂಗನಾಥ ವರ್ಯ ಮಹೋದಯಃ। ಅಗ್ರೆ ಪಶ್ಯಾಮಃ। अध्ययनाध्यापने सदा निरतः एषः महोदयः। एतस्य एक विशेष आसक्तिः अस्ति, एकं स्व अध्ययनं करोति स्म। तथैव अध्यापनं, पाठ ಮಾಡೋದು, ಸ್ವಂತ ಓದೋದು, ಜ್ಞಾನ ಗಳಿಸುವುದು, ಹಾಗೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪಾಠ ಮಾಡೋದು, ಸರ್ವದಾ ಸದಾ ನಿರತಃ ಏಷಃ ಮಹೋದಯಃ ಸಂಸ್ಕೃತಭಾಷಾಯಾಂ ಕನ್ನಡಭಾಷಾಯಾಂ ಚ 60 ಗ್ರಂಥಾನ್ ಅರಚಯತ್।
कति ग्रन्थान् अरचयत्? षष्ट्यधिक, षष्टिः इत्युक्ते 60, 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಇವರು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಸ್ಯಾಂ ಭಾಷಾಯಾಂ, ಯಾವ್ಯಾವ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ? ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಂ, ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, ಹಾಗೂ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಂ ಅಪಿ ಏಷಃ ಮಹೋದಯಃ ಗ್ರಂಥಾನ್ ರಚಿತವಾನ್. ಶ್ರೀ ಶಂಕರಚರಿತಾಮೃತಂ, ಕುಸುಮಾಂಜಲಿಃ, ಏಕಚಕ್ರಂ ಇತ್ಯಾದಯಃ ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥಾಃ. ಅವರು ರಚನೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥಗಳು ಯಾವ್ಯಾವು? ಶ್ರೀ ಶಂಕರ ಚರಿತಾಮೃತಂ, ಮಕ್ಕಳೇ ಸಾವಧಾನವಾಗಿ ಕೇಳ್ಕೋಬೇಕು. ಏಷಃ ಮಹಾಭಾಗಃ ಮಹತಾ ಕಷ್ಟೇನ ಅಧ್ಯಯನಂ ಕೃತವಾನ್, ತಥೈವ ಸರ್ವದಾ ಪಠನೆ ನಿರತಃ ಭವತಿ ಸ್ಮ, ಸರ್ವದಾ ಅಧ್ಯಾಪನೆ ಅಪಿ ನಿರತಃ ಆಸೀತ್ ಏಷಃ ಮಹೋದಯಃ. ಅತಃ ಸಂಸ್ಕೃತಲೋಕೆ ಏಷಃ ಸೂರ್ಯಃ ಇವ ಸಹ ಜೀವನಂ ಕೃತವಾನ್. ತರ್ಹಿ ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥಾಹಕ್ಕೆ ಯಾವ್ಯಾವುದು ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥಗಳು ಅಂತ ನೋಡೋದಾದರೆ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಚರಿತಾಮೃತಂ, ಕುಸುಮಾಂಜಲಿಃ, ಏಕಚಕ್ರಂ ಇತ್ಯಾದಯಃ ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥಾಃ. ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರಃ, ವ್ಯಾಸರಹಸ್ಯಂ, ಲೌಕಿಕನ್ಯಾಯಃ ಚ ಕನ್ನಡಗ್ರಂಥಾಃ ಪ್ರಮುಖಾಃ. ಕನ್ನಡಗ್ರಂಥಾಃ ಪ್ರಮುಖಾಃ के इति प्रश्नं कुर्मः चेत् ಯಾವ್ಯಾವುದು ಕನ್ನಡ ಗ್ರಂಥಗಳು ಯಾವ್ಯಾವು? ನ ಕೇವಲಂ ಸಂಸ್ಕೃತಗ್ರಂಥಾಃ ಅಪಿತು ಕನ್ನಡಗ್ರಂಥಾಃ ಅಪಿ ಬಹು ಶ್ರೇಷ್ಠಾಃ ಗ್ರಂಥಾಃ ಸಂತಿ. ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರಃ, ವ್ಯಾಸರಹಸ್ಯಂ, ಲೌಕಿಕನ್ಯಾಯಃ ಚ ಕನ್ನಡಗ್ರಂಥಾಃ ಪ್ರಮುಖಾಃ. ಏತೆ ಗ್ರಂಥಾಃ ಕನ್ನಡಗ್ರಂಥಾಃ ಪ್ರಮುಖಾಃ. न केवलं ग्रन्थाः अपितु अनुवादम् अपि कृतवन्तः एते महाभागाः. अनुवादः अर्थः कः? ट्रान्स्लेशन्, अनुवाद ಮಾಡೋದು. ಶ್ರೀಮದ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣಂ, ಯಾವುದು? ಶ್ರೀಮದ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣಂ, ತಥೈವ ಅಮರಕೋಶಃ, ವಿದುರನೀತಿಃ ಚ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ ಗ್ರಂಥಾಃ ಸಂತಿ. ಅನುವಾದ ಕೃತಿಗಳು ಯಾವ್ಯಾವುದು? ಶ್ರೀ ರಂಗನಾಥ ಮಹೋದಯೇನ ಲಿಖಿತಂ ಶ್ರೀಮದ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣಂ ತಥಾ ಅಮರಕೋಶಃ, ವಿದುರನೀತಿಃ ಚ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ ಅನುವಾದ ಗ್ರಂಥಾಃ. ಎಷ್ಟೊಂದು ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನ ಕೇವಲಂ ಸಂಸ್ಕೃತೆ ಅಪಿತು ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಂ ಅಪಿ ಲಿಖಿತವಾನ್ ಅಸ್ತಿ. ಸೊ ಏತಸ್ಯ ಮಹಾಭಾಗಸ್ಯ ದೇಶಭಕ್ತಿಃ कीदृशी ಆಸೀತ್ ಇತಿ ಕಥಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ? ಇವರ ದೇಶಭಕ್ತಿ ಹೇಗಿತ್ತು? ಸಂಸ್ಕೃತ ಪ್ರೇಮಿ ತಥೈವ ಕನ್ನಡ ಪ್ರೇಮಿ, ದೇಶಭಕ್ತಿಃ ಅಪಿ ಕಥಂ ವಯಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ? ಏತಸ್ಯ ಲೇಖನೇಶು ಗ್ರಂಥೇಶು ಯಾವುದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ ಇವರ ದೇಶಭಕ್ತಿ ಹಾಗೂ ಸಂಸ್ಕೃತ ಪ್ರೇಮಿ, ಏಷಃ ಕನ್ನಡ ಪ್ರೇಮಿ. ಸೊ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ನಮಗೆ? ಕಥಂ ವಯಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ? ದೇಶಭಕ್ತಿಂ ತಥಾ ರಾಷ್ಟ್ರಹಿತಚಿಂತನಂ न केवलं ग्रन्थेषु अपितु अनुवादकृतिषु अपि वयं ज्ञातुं शक्नुमः. ರಾಷ್ಟ್ರಹಿತಚಿಂತನಂ, ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗುವಂತಹ ಯೋಚನೆಗಳು ತೇಷು ಗ್ರಂಥೇಷು ಸಂತಿ. ಪ್ರಾಮಾಣಿಕತಾಮಪಿ ಲೇಖನೇಷು ಚ ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ನುಮಃ. ತದೀಯ ಜೀವನ ಪದ್ಧತಿಃ, ತಸ್ಯ ಜೀವನ ಪದ್ಧತ್ಯಾಂ ಅಪಿ ಲೇಖನೇಷು ಚ ಪಶ್ಯಾಮಃ. ಸೊ ಹೇಗೆ ಅವರು ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸಿದರು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಅವರ ಜೀವನ ಪದ್ಧತಿಯ ಮುಖಾಂತರ ಕಥಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ? ಜೀವನ ಪದ್ಧತಿ ಅಪಿ ಲೇಖನೇಶು, ಅವರ ಬರಹಗಳಲ್ಲಿ, ಲೇಖನಗಳಲ್ಲಿ, ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ವಯಂ ತಸ್ಯ ದೇಶಭಕ್ತಿಯನ್ನು ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರಹಿತ ಚಿಂತನೆಯನ್ನು, ತಸ್ಯ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಹಾಗೂ ಅವರ ಜೀವನ ಪದ್ಧತಿ ಹೇಗೆ ಇತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಅವರ ಲೇಖನಗಳಲ್ಲಿ ಕಥಂ ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ನುಮಃ? ಲೇಖನೇಶು ಇತಿ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಅಸ್ತು ಛಾತ್ರಾಃ, ಭವಂತಃ ಸರ್ವೇಪಿ ಬಹು ಜ್ಞಾನಿನಃ ಸಂತಿ. ಆಗಾಮಿ ಕಾಲಸ್ಯ ಭವಂತಃ ಸರ್ವೇಪಿ ಲೇಖಕಾಃ ಸಂತಿ. ಇದಾನಿಮೇವ ಪ್ರಾರಂಭಂ ಕುರ್ವಂತು, ಲೇಖನ ಕಾರ್ಯಂ, ಕವನಂ ಇತ್ಯಾದಿಕಂ ರಚಯಂತು ಇತಿ ಅಹಂ ಆಶಾಂ ಕಲ್ಪಯಾಮಿ. ಅಸ್ತು ಅಗ್ರೆ ಪಶ್ಯಾಮಃ. ಪಶ್ಯತು, ಸರ್ವದಾ ಧೀಮಂತಃ ಜನಾಃ, ಬುದ್ಧಿಮಂತಃ ಜನಾಃ, ಮಹಾಪುರುಷಾಃ ಜನಾಃ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಗೆ ಕಾಲವನ್ನು ಯಾಪನೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು? ಕಥಂ ಜೀವನಂ ಯಾಪಯಂತಿ ಸ್ಮ? ಮೊಬೈಲ್ ದರ್ಶನೇನ ವಾ ಅಥವಾ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ದರ್ಶನೇನ ವಾ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ದರ್ಶನೇನ ವಾ ಜೀವನಂ ಯಾಪಯಂತಿ ಸ್ಮ ವಾ? ಹೇಗೆ ಅವರು ಅವ್ರ ಕಾಲವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ರು?
ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ ಕಾಲೋ ಗಚ್ಚತಿ ಧೀಮತಾಂ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸುಭಾಷಿತದಲ್ಲಿ. ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ ಕಾಲೋ ಗಚ್ಚತಿ ಧೀಮತಾಂ. ಧೀಮತಾಂ ಅರ್ಥ ಧೀಮಂತರು ಅಥವಾ ಬುದ್ಧಿಮಂತರು, ಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಗೆ ಅವರು ಕಾಲವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ರು. ಕೇವಲ ನಾನು ಇವಾಗಲೇ ಹೇಳಿದೆ, ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ಪಠನೇನ, ಕಾವ್ಯಗಳ ತಥಾ ಶಾಸ್ತ್ರ ಇತ್ಯಾದಿ ಗ್ರಂಥಗಳ ಪಠನೇನ, ಓದುವುದರಿಂದ ತಮ್ಮ ಸಮಯವನ್ನು ಯಾಪನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕಥಂ ನ ಕೇವಲಂ ಸ್ವಯಂ ಜ್ಞಾನಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ ಸ್ಮ, ಅನ್ಯೇಭ್ಯಃ ಅಪಿ ಜ್ಞಾನಂ ಬೋಧಯಂತಿ ಸ್ಮ ಇತಿ ಏತೇನ ಸುಭಾಷಿತೇನ ವಯಂ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಕಿಂ ಸುಭಾಷಿತಂ? ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ ಕಾಲೋ ಗಚ್ಚತಿ ಧೀಮತಾಂ. ವಚನಸ್ಯ ರಂಗನಾಥವರ್ಯಸ್ಯ ಜೀವನಮೇವ ಉದಾಹರಣಂ. ರಂಗನಾಥಶರ್मा महोदयाय एतद् वाक्यम् उचितं भवति. किमर्थं? सर्वदा सदा अध्ययने निरतः, अध्यापने अपि निरतः आसीत्. नाविल्लि नोडोदाद्रे चरक सुश्रुतादयः ते अपि कथम् आसन्? स्वयं अध्ययनं तथा अन्येभ्यः अध्यापनम् अपि. अन्यदे तथैव डॉक्टर अब्दुल कलाम महोदयः जीवने कष्टम् अनुभवन् अपि स्वयं अध्ययनं तथैव अन्येभ्यः अपि पाठनं. तथैव सर् एम् विश्वेश्वरय्य महोदयः एते अपि तन्त्रज्ञानक्षेत्रे अग्रगण्यः अस्ति. स्वामी विवेकानन्दः आध्यात्मिकक्षेत्रे स्वयं पठन् अन्यान् पाठयन्तः अग्रगण्याः श्रेष्ठाः अभवन्. वयं यदि काव्यशास्त्रविनोदेन यदि वयं कालं यापयामः तर्हि वयमपि अग्रगण्याः भवितुं शक्नुमः. एतस्य ग्रन्थरचनेन एषः राज्योत्सवपुरस्कारं प्राप्तवान्, तथैव राष्ट्रपतिपुरस्कारं प्राप्तवान्. महामहोपाध्यायः इति प्रशस्तिः अर्थः अवार्ड्. तथैव महामहोपाध्यायः एतदपि प्राप्तवान् अस्ति. इतोपि सन्ति प्रशस्तिभिः सम्मानितः. ಶ್ರೀ ರಂಗನಾಥ ಶರ್ಮಾ ಮಹೋದಯ ಅವರು ಯಾವ್ಯಾವ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು? ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ, ತಥೈವ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಪುರಸ್ಕಾರः, ಹಾಗೆ महामहोपाध्यायः इति प्रशस्तिभिः एषः महोदयः सम्मानितः. तर्हि कस्मिन् वर्षे एषः निवृत्तः अभवत्? कार्यात् निवृत्तः अभवत्. केवलं कार्यात् निवृत्तः अभवत्, परन्तु अध्ययनात् कदापि निवृत्तः न अभवत्. 1897 वर्षे निवृत्तः अभवत्. ಯಾವ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇವರು ನಿವೃತ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದರು? ಕಾರ್ಯಾತ್ ನಿವೃತ್ತಃ ಅಭವತ್, ಪರಂತು ಸ್ವ ಅಧ್ಯಯನಾತ್ ತಥೈವ ಅಧ್ಯಾಪನಾತ್ ಕದಾಪಿ ನಿವೃತ್ತಃ ನ ಅಭವತ್. ಮನಸಾ ಕದಾಪಿ ನಿವೃತ್ತಃ ನ ಅಭವತ್. 1976 ತಮೇ ವರ್ಷೆ. ಯಾವ ವರ್ಷದಲ್ಲಿ? 1976 ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾತ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯಾತ್ ನಿವೃತ್ತಃ ಅಭವತ್. एषः महाभागः बहु पुरस्कारान् प्राप्तवन्तः. संस्कृतजगति, संस्कृतलोके सूर्यः इव भूत्वा अन्यान् अपि प्रेरितवान्. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿ ಜೀವನಂ ಯಾಪಿತವಾನ್. ಹೇಗೆ ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ ಕಾಲೋ ಗಚ್ಚತಿ ಧೀಮತಾಂ इति वाक्याधारेण सः बहुभिः प्रशस्तिभिः सम्मानितः भूत्वा 1976 तमे वर्षे 1976 निवृत्तिं प्राप्तवान् अस्ति एषः महोदयः. रङ्गनाथमहोदयस्य जीवनचरितं ज्ञातं, कथम् आसीत् सः, कति पुरस्कारान् प्राप्तवान् अस्ति, कष्टेन कथं पठितवान् अस्ति, एतत् सर्वमपि ज्ञातम् अस्माभिः. इतोपि अधिकम् अस्मिन् पाठे ಕೆಲವೊಂದು ಅಂಶಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವಿವರಣೆಗಾಗಿ ರಂಗನಾಥ ಮಹೋದಯस्य जीवनचरितं भवन्तः सर्वे अपि सम्यक् पठन्तु, रङ्गनाथशर्मा महोदय सदृशाः भवन्तु इति अहम् आशां करोमि. वयं सर्वे संस्कृतशिक्षकाः भावयामः. अस्तु, एकवाक्येन उत्तरं लिखत. रङ्गनाथवर्यस्य पितरौ कौ? रङ्गनाथमहोदयस्य, श्रीरङ्गनाथमहोदयस्य पितरौ कौ?
अहम् उक्तवती पूर्वमेव उत्तरं भवन्तः वक्तुं शक्नुवन्ति पाठं सम्यक्तया ज्ञातम् इति भावयामि अर्थः अभवत् वा अहं प्रश्नानपि पृच्छामि इति उक्तवती रङ्गनाथवर्यस्य पितरौ कौ श्रीरङ्गनाथवर्यस्य पिता श्री तिम्मप्पवर्यः तस्य माता श्रीमती जानकम्मा कोऽपि वक्तुं शक्नोति वा अस्तु उत्तमं रङ्गनाथवर्यः केषु ಶಾಸ್ತ್ರೇಷು ವಿದ್ವತ್ ಪದವೀಂ ಅಲಭತ ಯಾವ್ಯಾವ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ವತ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಅವರು ಬಹು ಶಾಸ್ತ್ರಾಣಿ ಸಂತಿ ಪರಂತು ಏಕಶಾಸ್ತ್ರ ಪಠನೇನ ಏವ ಬಹು ಕ್ಲೇಶಃ ಭವತಿ ಕತಿ ಶಾಸ್ತ್ರೇಷು ಎಷ್ಟೊಂದು ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ವತ್ ಪದವೀಂ ಪ್ರಾಪ್ತವಂತಹ ಅಲಂಕಾರ ಶಾಸ್ತ್ರೇ ವ್ಯಾಕರಣ ಶಾಸ್ತ್ರೇ ತಥಾ ವೇದಾಂತ ಶಾಸ್ತ್ರೇ विद्वत् पदवीं प्राप्तवन्तः कति शास्त्रेषु विद्वत् पदवीं प्राप्तवन्तः पश्यन्तु ज्ञातम् अग्रे गच्छामः रङ्गनाथवर्यस्य अनुवादकृतयः काः याव्यावुदु रङ्गनाथवर्यर अनुवादकृतिगळु यावुदु श्रीमद् वाल्मीकिरामायणम् अमरकोशः विदुरनीतिः च प्रसिद्धाः अनुवादकृतयः अग्रिमं प्रश्नं पश्यामः चतुर्थं प्रश्नं रङ्गनाथवर्यः कुत्र अधीतवान् ಎಲ್ಲಿ ಅವರು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿದರು ಸೊ ಯದಿ ಪ್ರಶ್ನಸ್ಯ ಅರ್ಥಂ ವಯಂ ಸಮ್ಯಕ್ ಜಾनीमः उत्तरं लेखितुं बहु सुलभं न केवलं संस्कृतभाषायां सर्वासु भाषासु तथा सर्वेषु विषयेषु अपि यदि प्रश्नेಗಳು ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಆದರೆ ಉತ್ತರ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ತುಂಬ ಸುಲಭ ಅತಃ ರಂಗನಾಥवर्यः कुत्र अभ्यासं कृतवान् ಎಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರು ರಂಗನಾಥवर्यः अगडी ग्रामस्थे आनन्दवने केलडी ग्रामस्थे श्रीरामेश्वरक्षेत्रे च अधीतवान् अभ्यासं कृतवान् अस्ति तर्हि व्याकरण अंशः कः कः इति पश्यामः विद्वान् वदतु सर्वे अहं पूर्वतनपाठे एव उक्तवती गतचक्रे विद्वान् अर्थः पण्डितः पण्डितः अर्थः स्कालर् विद्वान् विद्यागुरुः ज्ञानमार्गस्य दर्शकः यः ज्ञानं बोधयति यः दर्शयति ज्ञानमार्गस्य दर्शनं यः करोति सः एव विद्यागुरुः सार्थक्यं सार्थक्यस्य भावः अग्रे पश्यामः सन्धिं विभज्य नाम लिखत सन्धिं विभज्य नाम लिखत अध्ययनस्यारम्भम् अध्ययनस्य प्लस आरंभम अध्ययनस्यारंभम सवर्णदीर्घसन्धिः समुत्तीर्णो भवत् समुत्तीर्णो प्लस अभवत् समुत्तीर्णो भवत् कः सन्धिः पूर्वरूपसन्धिः का सन्धिः पूर्वरूपसन्धिः अग्रिमं पश्यामः नियुक्तो भवत् नियुक्तो प्लस अभवत् नियुक्तो भवत् सन्धिः पूर्वरूपसन्धिः अग्रिमं पश्यामः स्वाध्यायेन स्व प्लस अध्यायेन स्वाध्यायेन का सन्धिः वदतु पाठितं बहु सुलभम् अस्ति सवर्णदीर्घसन्धिः अग्रिमं पश्यामः नियुक्तो भवत् नियुक्तो प्लस अभवत् नियुक्तो भवत् का सन्धिः पूर्वरूपसन्धिः स्वाध्यायेन स्व प्लस अध्यायेन स्वाध्यायेन स्वाध्यायेन का सन्धिः सवर्णदीर्घसन्धिः अत्रैकः अत्र प्लस एकः अत्रैकः वृद्धिसन्धिः बहु सुलभम् अस्ति वृद्धिसन्धिः गृहकार्यं किम् अवश्यं तु गृहकार्यं करणीयम् एव पाठं सम्यक् त्रयोदशं पाठं सम्यक् पठन्तु तत्र बहूनि कठिनपदानि सन्ति दत्तमस्ति तथैव उच्चारणं सम्यक् भवति पाठपठनेन उच्चारणं सम्यक् भवति तथैव ज्ञानं वर्धते यदि संस्कृतं अधिकम् अधिकं वदामः तर्हि अस्माकम् उच्चारणं शुद्धं भवति
ನಾವು ಜಾಸ್ತಿ ಸಂಸ್ಕೃತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಉಚ್ಚಾರಣೆಯು ಶುದ್ಧಂ ಭವತಿ, ಶುದ್ಧವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಸ್ಮಾಕಂ ವಿಜ್ಞಾನಿನಃ ವದಂತಿ ಯದಿ ವಯಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ವದಾಮಃ ಸ್ಮರಣಶಕ್ತಿ ಅಧಿಕಾ ಭವತಿ. ಅತಃ ಸರ್ವದಾ ಸಂಸ್ಕೃತೇನ ವದಂತು, ಸಂಸ್ಕೃತಂ ಪಠಂತು ಚ. ತರ್ಹಿ ಗೃಹಕಾರ್ಯಂ, ಅದ್ಯತನ ಗೃಹಕಾರ್ಯಂ ಕಿಮ್ ಇತಿ अवश्यं करणीयम्. अहं पश्यामि अधस्तनपदानां समानार्थकपदं लिखत. समानार्थकपदम् अर्थः समानपदम्. एतद् गृहकार्यं अवश्यं लेखनीयं. भूमिः, तथैव अध्यापकः, प्रसिद्धं, पुरस्कारः, पुत्रः. बहु सुलभम् अस्ति. भूमिः जानन्ति एव भवन्तः, कन्नडभाषायामपि अस्ति. तर्हि समानपदं लिखतु. प्रसिद्धं, प्रसिद्धम् इत्युक्ते पाठे आगतानि एव पदानि मया स्वीकृतानि, बहु सुलभानि सन्ति. अध्यापकः, तथैव पुरस्कारः, तथैव पुत्रः. एतेषां पदानां भवन्तः सर्वे समानार्थकपदं लिखत, टिप्पणी पुस्तके लिखत. अग्रिमं गृहकार्यं किम् अस्ति? ओके, अधस्तनपदानां विरुद्धार्थकपदं लिखत. समानपदम् अर्थः समानपदं, समानार्थकपदम् अर्थः समानपदं. समानपदम् इत्युक्ते ಅದೇ ಅರ್ಥ ಕೊಡುವಂಥ ಇನ್ನೊಂದು ಪದ. ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕಪದಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಲೋಮಪದಂ. ವಿಲೋಮಪದಂ ಅಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್, ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕಪದಂ ಯಾವ್ಯಾವುದು? ಪ್ರಥಮಂ ಕಷ್ಟಂ, ವಿಶ್ವಾಸಃ, ಉತ್ತೀರ್ಣಃ, ಚತುರ್ಥಂ उत्तीर्णः, पंचमं पुण्यं, तथैव अग्रिमम् अनारोग्यं. प्रथमं कष्टं, द्वितीयं विश्वासः, तृतीयम् अनारोग्यं, चतुर्थम् उत्तीर्णः, पंचमं पुण्यम् अस्ति. एतद्वयमपि गृहकार्यम् अवश्यं करणीयम् एव भवन्तः सर्वे अपि. यतः गृहकार्यं विना भाषा शुद्धिः न भवति, तथैव अभ्यासः अधिकः भवति, भाषा शुद्धिः अपि भवति. एवम् अस्तु, सर्वेषां शुभं भवतु. संस्कृतं वदतु, संस्कृतज्ञानं वर्धयतु. संस्कृतस्य पठनेन, ज्ञानेन उच्चारणं सम्यक् भवति. संस्कृतपठनेन स्मरणशक्तिः अधिका भवति इति आशय अहम् अद्यतनपाठं समापयामि. वदत संस्कृतं, जयतु भारतं. धन्यवादः.